काय भयानक रे. अरे बापरे, मला पाण्याने चिंब भिजल्यासारखं वाटलं रे. असं वाटत होतं हे लेकरू बोलते माझ्यावर बदाबदा वरून पाणी कोसळते. लेकरा, जगाचं काळीज कधी कोरडं राहणार नाही. तुझ्यासारखे लेकरं निर्माण झाले तर वळा. एक मात्र खरं बेटा, आता संकट पण सांगितले, त्यामुळे फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायची वेळ. फुलं आणि काटे एकत्र असतात रे, काटेशिवाय फुल नसते. फुलांच्या पायघड्यावरून चालताना आता तुम्हाला सत्कार झाला, मोठं मोठं कौतुक झालं बेटा, पण लक्षात घ्या 4-2 काटे अजूनही टोचणार आहेत. त्यामुळे फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायचं बाळ. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही एवढे पाय घट्ट करा, एवढे पाय घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आइए वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना से. जग बदलणार आहे बेटा, जग बदलणार आहे. पोरांनो, तुम्ही जग बदलणार आहे. नाही तर आजकाल पोरं खूप शिकतात ना, फक्त प्रेमच करतात, घेणं नाही देणं नाही. आणि प्रेम भंग झाला की पोरीला सांगतात मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. डालडा ब्रँड हायब्रिड झालेत कार्टे. पण हे कॉलेज वेगळेच आहे. खरंच चांगले आहे रे तुम्ही. बिघडू नका रे बाबा, पाण्याचा विचार करा रे बाबा. देश हिरवा असू द्या रे लेकरांनो. आणि अजून एक करा बेटा, जो बाप तुम्हाला इथपर्यंत पाठवतो ना त्याला रात्री झोप नसते बेटा. माझं लेकरू कुठे असेल, खाल्लं असेल का, शिकत असेल का, दुर्लक्ष झालं असेल का. माझं लेकरू शिकते म्हणून तो हसतो आणि हसता हसता डोळे पुसतो बेटा. त्यामुळे प्रश्न पडतो रे, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. आता सरांनी संदर्भ दिला माझा, सर कुठे एवढी माई मिळवली तुम्ही बाबा. खरंच मी आत्महत्या करायला गेले होते आणि एका झाडाखाली उभी होते, मरायचं होतं मला. आणि ती घटना आहे चिखलदरा, जिल्हा अमरावती. चिखलदरा हे ऐतिहासिक स्थळ आहे. मी हाफ टाइम 4थी पास आहे, फुल टाइम नाही. पण मी सकाळी म्हशी वळायच्या आणि म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायचे. त्या म्हशी पण लवकर बसायचं नाही, त्यांना ठोकून ठोकून बसवायचं. आवाज थोडासा शिटी मारू देऊ नको रे, शिटी कमी कर. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे, तोपर्यंत उशीर झालेला असायचा. मी उशिरा आला म्हणून मास्तरनी मारलं, म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. म्हणून मी चौथीत असताना शरदचंद्र टोंगो नावाच्या कवीचा धडा वाचला होता, लेखकाचा. शरदचंद्र टोंगो, मला नाव सुद्धा पाठ आहे. आणि विदर्भाचं नंदनवन चिखलदरा, 4थीत वाचलेला धडा मला पूर्ण पाठ झाला होता. आणि मी जेव्हा मरायचं ठरवलं तेव्हा मी ठरवलं की मरायचंच आहे तर त्या नंदनवनात मरू ना. म्हणून मी चिखलदराला मरायला गेले होते. जीवन नकोसं झालं होतं. 20 वर्षाची होते बाळा. आणि चिखलदऱ्यामध्ये भीमकुंड आहे, तिथे भीमाने किचकाचा वध केला, तो किचक दरा आहे. विराट राजाच्या नगरीमध्ये 2 वर्ष अज्ञात वासत होते पांडव, त्यामुळे पंचबोल दरी आहे. मी त्या भीमकुंडामध्ये जिथे भीमाने हात धुतले, मोठा दरा आहे चिखलदरा हिल स्टेशन. मी तिथे मरायला गेले. आता संदर्भ दिला सरांनी, एका झाडाच्या खाली उभी होते. उन्हाळा तापत होता, मे महिना होता, 14 मे. माझ्या मरणाचा वाढदिवस आहे सर, 14 मे. आणि माझा वाढदिवस आहे 14 नोव्हेंबर. हे 14 माझ्या पाठीशी लागले रे.
म्हणून 14 मेला मी हिरव्या झाडाच्या खाली उभी होते. मे महिना तापत होता आणि मी विचार करत होते, थोडं लेट मेलं तर काय हरकत आहे का? जरा लेट मरू ना. काय छान पशुपक्षी ओरडतायत, गार वारं सुटलेलं आहे, हिल स्टेशनमध्ये मी उभी आहे, थोडं लेट मेलं तर काय हरकत आहे? मी लेट मरू का असं करता करता माझ्या लक्षात आलं, ज्या झाडाच्या खाली मी उभे होते सावली घेत, त्या झाडाच्या खोड्यावर माझं लक्ष गेलं. फांदीवर कोणीतरी कुऱ्हाडी घालून गेलं होतं, त्यातून थेंब थेंब पाणी खाली गळत होतं. आतून आवाज आला, सर चुकते सिंधुताई सपकाळ. ज्या झाडावर घाव घातले त्या झाडाने घाव मारणाऱ्यांना सावली दिली. आज तू मरायसाठी आले, तुलाही सावली दिली ग. मग मरणाऱ्यांसाठी सावली देणारं झाड आणि तू न जगता मरणारी बाई, विचार कर. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मी नाही मरत, जा. म्हणून हिरवं असणं गरजेचं आहे बेटा, हिरवं असणं गरजेचं आहे. आणि तेच हे लेकरं करतायत रे. क्या बात है, जिंदगी बदलने वाली है बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था. दुःख कळलं पाहिजे रे. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुमचे घाव कळले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्यासाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमीवर फुंकर घालायला शिका रे बाळ. त्याच्याशिवाय सुख नाही बेटा. सिंधुताई सपकाळ स्वतःसाठी जगली असती तर मेली असती, दुसऱ्यांसाठी जगायला लागले आणि माई झाले रे. पुनर्जन्म आहे माझा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, तुम्हाला खरं वाटणार नाही. अरे या सोलापूरला मी स्टेशनवर भीक मागत होते. सर कुणाला खरं वाटेल? बाळा, सोलापूरमध्ये मी भीक मागत होते. कुर्डुवाडीची छोटी लाईन यायची, पंढरपूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, त्या लाईनला मी भीक मागायचे. सोलापूरच्या स्टेशनवर मी खूप दिवस भीक मागितली रे. मला कोण ओळखत होतं? 20 वर्षाची मी मुलगी, 10 दिवसाचं बाळ, दगडाने तोडलेलं नाळ. नाळाचं आणि बाळाचं किती घट्ट असते नातं. दगड मारताना मी डोळे मिटून दगड मारत होते, दगड मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं बेटा. पण मी हारले नाही, मेले नाही. मी विचार करत होते, हे जन्मनाळ 16 दगडांनी तुटलंय, म्हणजे हे नाळ जन्मनाळ इतकं घट्ट आहे, तर संस्काराचं नाळ किती घट्ट असलं पाहिजे याचा विचार करशील. म्हणजे बाळाचं नाळ तोडताना सुद्धा मी संस्काराची नाळ किती घट्ट असावी याचा विचार करत होते. विचित्रच आहे. म्हणून मला जन्माला घालताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल. बेटा, कीच गली में खसखस सिंधुताई सपकाळ रे. कोण रे मी? पहिला विरोध आईने शिक्षणाला केला. सख्खी आई, सावत्र नाही. मी शाळेत जाऊ नये म्हणून तिने मला म्हशी वळायला पाठवायचं, पण बापाने शाळेत नाव टाकलं. मी म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जायचे. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसायच्या. उशिराला मास्तरने मारलं, शेतात घुसल्या म्हशी. शेतकऱ्याने मारलं. एक दिवस शेतकरी शाळेतच बोंबलत आला, ती पोट्टी कुठे आहे म्हणे. म्हशीने खाल्लं म्हणे माझं शेत, तिला हाणतो म्हणे धरून. तेव्हा मास्तरला कळलं की मी म्हशी पाण्यात बसल्यावर येते म्हणून उशीर होते. मास्तर कळवळले. वांदिले नावाचे सर होते, कळवळले. आणि मी 4थीची परीक्षा नाही दिली रे. मास्तरने मला वरपासच करून टाकलं. घेणं नाही, देणं नाही, टिंब रिकाम्या जागा भरा. असं बंड करून मी शाळेत जाते हे जेव्हा आईला कळलं, तेव्हा सख्या आईने माझं लग्न ठरवलं. लग्नात माझं वय 10 वर्षाचं होतं. माझे पती 35 वर्षाचे होते. किंवा खतरनाक मॉडेल होतं रे. पण आम्हाला वाचन होती बेटा. आणि सगळ्यात दुर्दैव, तकदीर की कम नसीबी थी, वह मरकर भी नहीं निकली. लहत खोदी लोगों ने तो पत्थर की जमीन निकली. दुर्दैव याचं की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहनच होत नव्हता, कारण त्यांना शिकले नव्हते ते. काला अक्षर भाई बराबर. ते पती असून त्यांना वाचता येत नाही, मी पत्नी असून वाचते याचा त्यांना प्रचंड राग यायचा. काय संघर्षच रे. माझ्या हातात कागद दिसला की त्याने व्याजासकट मारायचं. मी पण मग पर्याय शोधले. मला कागद कुठले रे, पुस्तकं कुठले रे. वान सामानाचे आलेले कागद, ते माझं धर्मग्रंथ. मी चोरून कागद वाचायचे आणि कोणाचं लक्ष, कारण घरचे लोक लई चहाडी करायचे. अरे नवऱ्याला, तुझी बायको वाचत बसली, काम केलं नाही. सगळे कामं करून सुद्धा आम्हारी मागे पुरी करू. आणि
ते कागद जर दिसले तर घरचे लोक पण तक्रार करायचे, तुझी बायको कागद वाचत बसते, काम करत नाही, काही नाही. मग मी एक पर्याय शोधला बेटा. उंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे. ते उंदर पण लई हलकट अरे, माझे कागद अजून आत घेऊन जायचे, मला सापडायचेच नाही. मग मी एक दिवस मोठ्याच्या मोठं उंदराचं बिळ पाहिलं. म्हटलं आपण देना बँक बळ गई. आणि त्याच्यामध्ये कागद ठेवला रे, कागद. ते बीळ उंदराचं नव्हतं, मुंगसाचं होतं. आणि मुंगसाचं आणि सापाचा हाडवैर असते. मी कागद असलेला, गदिमांची कविता होती त्यावर, तो कागद मी पाण्याला जाताना कागद नेऊन वाचू रस्त्यात, घरी नको, शक्य नाही. त्या मोठ्याच्या मोठ्या देना बँकमध्ये मुंगसाच्या बिळात मी कागद घातला, सुरक्षित ठेवावं म्हणून. त्या मुंगसाला वाटलं येतो आपण जानी दुश्मन आहे. त्याला माझा हात सापासारखा वाटला. त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली. माझी करंगळी वाकडी आहे बेटा डाव्या हाताची. आग जाळ झोंबला रे. त्याने माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. कागदासकट मुंगूस बाहेर ओढला. त्या कागदावर ते गदिमांची कविता होती बेटा, गदी माडगुळकर. हे माऊलीच्या दुधा परी आले मुरुगाचे तुषार, भुके जल्या तान्ह्या परी तोंड पसरी शिवार. मी वाचनाची भुके होते, पण रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती बेटा. मी रक्ताचं अर्धे देऊन वाचलं, म्हणून मला विसरता नाही आलं माझ्या बाळ, म्हणून मला विसरता नाही आलं. मी 20 वर्षाची होते. बाया हरू नका, मरू नका, जगायला शिका बेटा. आपला जन्म जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही आहे रे. बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. मी 20 वर्षाचे होते, गरोदर होते. एक लढा दिला मी. आताच बाळाने सांगितलं, बायांचा सहभाग जेव्हा मिळाला तेव्हा कामाला गती आली. एक बाई वजा करा, 0 बजेट, काही नाही बेटा. म्हणून बाया हरू नका, मरू नका, जगायला शिका. पण एक विनंती करते, विसरू नये म्हणून. पोरींनो, उघड्या नागड्या राहू नका, अंग प्रदर्शन करू नका, अंगभर कपडे घालायला शिका. कारण हे जे वाईट साईड घडतं ना, त्याला कारणीभूत आपण पण आहोत. उघडी बाई पाहिल्या पाहिल्या माणसाचं मन चढत नाही, त्याच्या काळजामध्ये घर केलं जातं. एक किडा वळवळत असतो, तो कुठेतरी ॲक्सिडेंट होतो. लाख मोराचं शरीर उघडे टाकू नका बेटा. आमची संस्कृती झाकल्या पदराची आहे, उघडी नागडी नाही आहे. काय वाटेल ते घाला, काही घाला, पण अंगाभर घाला बेटा, अंगाभर घाला. याचं कारण पण आठवण आली म्हणून सांगते. मी 22 देशात जाऊन आले, 22 देशात. फॉरेन रिटर्न नऊवारी. पण मी परदेशात गेले नाही की मला खूप आपल्या महाराष्ट्राचे लोक भेटायला येतात आणि मला जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. म्हणून अंगावर घाला बाळ, अंग उघड्या टाकू नका. लाख मुलाची संपत्ती तुमची का उघड्यावर ठेवता? समोरचा तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा त्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे. तर तुम्ही जगलात माझ्या बाळ, तर तुम्ही जगलात. कारण बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. शिकणं म्हणजे ओव्हरलोड होणं नाही, शिकणं म्हणजे उशृंखल होणं नाही, शिकणं म्हणजे अंगप्रदर्शन करणं नाही. शिक्षणाचं सुभाषितच आहे, विद्या विनयन शोभते. विनम्र व्हायला शिका बेटा. आमची संस्कृती लाख मोलाची, तिचं उघडं प्रदर्शन करू नका. आणि अजून एक लक्षात ठेवा, मी नऊवारीत आहे. परदेशात गेली म्हणून पेशा नाही बदलला माझा. गरज असेल तर ज्ञान आहे तर नका देऊ, घेणं देणं नाही. हम करे सो कायदा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, मी कोणीही नव्हते रे. भीक मागत होते, मला गाणं म्हणता येत होतं. मी जगले, तुम्ही जगा बेटा. मी माझ्या जगण्याचं प्रदर्शन नाही करत, पण मी जगू शकते, तुम्ही का नाही? 20 वर्षाची मुलगी नवऱ्याने दगड मारून हाकललेली, नात्या गोत्याने हाकलली, सख्या आईने हाकलली मला. सख्खी आई, सावत्र नाही. माझ्यासाठी कळवणारा माझा बाप अगोदरच देवाघरी गेला होता. एकच होता माझा बाप माझ्यासाठी विचार करणारा. देवाने त्यांनी पहिलीच उचलून नेलं. 20 वर्षाची मुलगी, 10 दिवसाचं बाळ, गोठ्यात बाळाला जन्म दिला. कारण त्याच गाईचं शेणखत मिळावं म्हणून मी लढा दिला होता आणि मला न्याय मिळाला होता. त्यावेळेस वर्धेला रंगनाथन कलेक्टर होते, ठकेकर DFO होते,
मला नावानिशी आठवतं, रंगनाथन कलेक्टरने मला न्याय दिला, मला शेणखत मिळालं. कारण मला मजुरी पण मिळायची नाही. आम्ही गोळा केलेलं शेणखत सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट घेऊन जायचं. अरे तुमच्या रोडवर मुरुम टाकतो तो मजुरी देतं, आम्हाला शेण काढायची मजुरी द्या ना. कारण आमच्या गाई आमच्या नव्हत्या, बाहेर गावाच्या आणायच्या ना. महिन्याला 1 रुपया मिळायचा. नवऱ्याने दिवसभर गाई वळायच्या ना, आम्ही दिवसभर शेण काढायचं. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ नको का? हे मी रंगनाथन कलेक्टरला पटवून दिलं, त्यांना ते पटलं, मला जय मिळाला. बोलो सिंधुताई सपकाळ की जय म्हणून लोकांनी ट्रक भरले. पण बाबा चांगलं करताना वाईट पण होतं. अरे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मी मोडली. एकाचं वाईट झालं रे, कारण त्याला सरकारी शेती मिळालेली आणि ती शेती माझ्या बापाची होती. कारण जे माझं सासर तेच माझी जन्मभूमी. त्यांनी खूप माझ्या वडिलाला त्रास दिला म्हणून माझ्या वडिलांनी गाव सोडलं, वर्धेजवळ पिपरी मेघेला आले. पण माझा जन्म तिथला सुद्धा, जिथे मी सासरी नांदायला गेले, त्याला वाटलं परंपरेचा लिलाव ही एक बाई सोडते, 20 वर्षाची पोरगी उद्याला माझं शेत पण घेऊ शकते. कारण माझ्या बापाचं रेकॉर्ड होतं तिथे. मग काय करणार? बाईला खतम करायचे किती सोपी इलाज आहे रे. कितीही चांगली बाई असू द्या, जर एखाद्या फडतूसनं म्हटली ना की ती बच्चलं नाही, संपली रे बाई, खून झाला तिचा, खत्तम, मेली, जिवंत मेली. त्यानं एकच केलं. मी 9 महिन्याचे गरोदर होते. त्यांनी माझ्या पतीला सांगितलं, अरे काय आनंदात जायचंय का, बायको गरोदर आहे, ते तुझं नाही माझं आहे, माझं आहे ते तुझं नाही. कुठला नवरा दारात घेणार मला? नवऱ्याने ढोरासारखं हाणलं, बेहोश झाले. 9 महिन्याची गर्भ होती, पोटावर लाथा मारल्या. त्यांना वाटलं मी मेले नव्हते, बेहोश होते. मला ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं. दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं, ब्लाऊज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या. माझ्या अंगावरून गायी पळवून मी मरावं म्हणून. पण खरं सांगू का, देव तरी त्याला कोण मारी रे. त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना हाकलत होती, आवाज करणे का नाही इधर आने काच नाही. काय रे, एक गाय त्या गायीतली माझ्या अंगावर उभी होती, सगळ्या गायींना हाकलत होती, हमरून मला उठवत होती. मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा. गायीच्या हंबरण्यानं मला जाग आला, डोळे उघडले, बापरे एक गाय माझ्या अंगावर उभी आहे, हमरून मला उठवते. मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय, पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. पण सगळ्या गायी पळत आहेत. ती गायींना पण हाकलते, माझ्याजवळ येऊ देत नाही, मला पण उठवते. आकांत चालू होता तिचा. मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले, तिचा गळ्या धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचं थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही मी माय, आणि तुझाही वंश सांभाळेल. म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे, पण 200 म्हणजे 350 गायची मी आई आहे. माझ्याकडे दुधाच्या गायी नाही, हळदी कुंकू लावून हाकललेल्या गायी आहेत, मी त्यांची आई आहे बेटा. या घटनेने मी चालायला लागले माझे बाळ. अजून एक लक्षात ठेवा, किती संकट आलं ना त्या संकटावर पाय देऊन उभं राहा. संकटाची उंची कमी होते ना आपल्याला श्वास घेता येते बेटा. माझ्या संकटाला पारावारच नव्हता. मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची, रात्री स्टेशनवर असायची, मला घरच नव्हतं. आणि फेकून दिलेल्या बाईला कोण दारात घेणार रे. अंगाला पाणी नाही, डोक्याला फणी नाही, डोक्यावर पातळ फाटलेलं, भिकारी रे भिकारी. कोण म्हणणार माझ्या घरी ये. मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची आणि रात्री रेल्वे स्टेशनवर राहायची. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीसी. त्यांनी मला सारखं हाकलायचं, अरे ए बाई उतरो, तिकीट नाही, तिकीट विदाउट तिकीट, हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे. अरे उतरो तो उतरो, दुसरी गाडी आपल्या बापाची ये नाही तो और सही जा. अरे मी गाड्या बदलल्या, जिंदगी नाही बदलू दिली. आणि रात्री मी स्टेशनवर असायची आणि मी रेल्वेत गाणं गायची बेटा. रेल्वेत गल ठोकळांचं गाणं गायची मी रेल्वेत. 20 वर्षाची मुलगी, डोक्यावर फाटलेलं पातळ, अंगाला गाठी पाडलेल्या पातळाला 10 दिवसाचं बाळ पदरात गुंडाळलेलं, आणि मी रेल्वेत गाणं गायची. गल ठोकळांचं गाणं. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळं द्या, उरलेलं द्या, भाकरी द्या ना. ओल्या बाळंतींना भूक कशी लागते ते मला विचारा. लोक मला
भाकरी द्यायची. मी रात्रीला स्टेशनवर उतरायचे. दुःख कसं असतं बेटा, दुःख दुःखांपर्यंत जाते रे, येते पाहिजे जातीचे. आणि मी रात्री बघायची, अरे मला जास्त भाकरी मिळाली, माझी कीवाली लोकांना दया आली, ह्या भिकाऱ्यांना नाही मिळाली. मग मी एक करायची, वाटून खायची. सगळ्या भिकाऱ्यांना सांगायची मजूर भाकरी आहे बरं का, आपण जेवू बरं का. कारण मी त्यांना भाकरी खायला दिलं तर त्यांच्या मनात माझ्याविषयी वाईट विचार येणार नाही ना. वाचवायचं तर किती वाचवायचं स्वतःला. मी भिकाऱ्यांना खायला द्यायची, आम्ही सगळ्यांनी जेवण करायचं, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. आमच्या देशाचे भिकारी सुद्धा मनस्किन्यान होते लेकरा, भिकारी सुद्धा मनस्किन्यान होते. पण व्हायचं काय माहिती का, ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे, मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपच यायची नाही ना. मग रात्री भीती वाटायची, अब क्या होगा सिंधुताई सबका. मग मला एकच ठिकाण माहिती होतं, स्मशान. कारण मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री कोणी मेलं तर म्हणतात झाकून ठेवा, उद्या सकाळी नेऊ. रात्री कोणी स्मशानात जात नाही, भूताच्या भीतीनं कोणी येत नाही. आणि मला जर कोणी पाहिलं मशानात तर ते बोंबलतच पडायचं, भूत भूत. अरे ओरिजिनल भूत तर मीच असायची ना. स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी. एक दिवस बाळाला बरं नव्हतं बेटा, त्या दिवशी माझं बाळ 16 दिवसाचं होतं. आणि स्मशानात गेले रे, प्रेत जळत होता. लई भूक लागली होती बेटा. रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते रे. दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा, सगळ्यात वाईट काय असेल तर पोटाची भूक आहे बेटा. मग मी काय केलं माहिती आहे का, प्रेत जळते, उजेड कमी कमी व्हायला लागला, अंधार पडायला लागला, प्रेताचा उजेड जास्त वाढला आणि मी रडत होते. माझ्या बाळाला त्या दिवशी ताप आला होता, 16 दिवसाचं बाळ रे. आणि मी रडत होते, पश्चाताप झाला होता आयुष्याचा. रडत होते, मला कोणी नाही, माझजवळ काही पण नाही, मला मरायचं आहे. मला मरणाचे प्रयोग 3 केले पण सक्सेस आत्महत्या. मला मरायचं आहे, मला मरायचं आहे, मला कोणी पण नाही, मला आता जगायचं नाही. मी नुसती रडत होते जोर जोरात. तिथं कोण ऐकायला येणार आहे, कोणाच्या बापाचं घेणं देणं आहे. आणि मी रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मला मरायचं आहे. देव तरी त्याला कोण मारेन. माझ्या लक्षात आलं, कोणीतरी टाकलेलं पीठ माझ्याकडे उडत येते. खराब झालेलं होतं थोडं. अरे पीठ आहे, पण काय करू शकते मी, मजूर ताट नाही, वाटी नाही, प्याला नाही, ग्लास नाही, काय नाही, काय करू. पण डोकं होतं. मी झाडावर चढून पानं तोडले. मला झाडाबिडावर चढता येते बरं का, मी जंगली जनावरच आहे रे. मी झाडावर चढून पानं तोडले, त्यावर ते पीठ टाकलं, फुटक्या मडक्यातलं पाणी टाकलं, तळहात एवढी भाकरी झाली. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी शेकली, कटाकट्टा तोडून खाल्ली. पाणी पण पिले मडक्यातलं घोटभर. नंतर मला फार भीती वाटायला लागली. पहिल्या दिवस होता भीतीचा, कारण गावाचे कुत्रे त्या दिवशी विचित्र किंचाळत होते, घुबड जोरात भुकत होतं, सगळे पक्षी अगदी तालात ओरडत होते, रातकिड्यांनी सूर धरला होता. आणि मला सारखं वाटत होतं, एवढं भयान मला कधी वाटलं नाही स्मशानात राहून. आज हे सगळे मला विचारतात की टाकलेलं पीठ खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, आमचा कायदा भंग झाला. ते सगळे मला जा विचारतायत असं वाटलं. आणि मी जोरजोरात रडायला लागले, मला कुणी नाही, माझजवळ काय पण नाही, मला आता मरायचं आहे, मला आता मरायचं आहे, मला नाही जगायचं आहे. आणि आतून आवाज आला, चुकते सिंधुताई सपकाळ, सगळ्यांना जळून मरायचं आहे, मातीत जायचं आहे ग. तुझं कलेवर घे खांद्यावरनं चल पुढे, कारण कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जब सरेंगे तब मरेंगे ऐसा तय कर और मरने वाले के लिए जीना सीख. उठ. आणि मी उठले. पहिल्यांदा मी स्मशान सोडलं, परत स्मशानात गेलं नाही बाळ. आणि मग मी विचार करायला लागले, माझी कोणाला गरज आहे, मी कुठे जाऊ. नंतर एकच, कुठेही भजन चालू असेल की मी जायची. मला भजन म्हणता यायचं रे. तेव्हा भजन म्हटलं की भोजन मिळालं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. आणि तुमच्या कॉलेजनी माझ्या लेकराला जेवायला 1 लाख ऑनलाईन पाठवले रे. क्या कॉलेज आहे रे. ऑनलाईन आले, कार्डाने खाऊन पण टाकले. एक लक्षात ठेवा बेटा, मी जगले, तुम्ही जगा बाळ. संकटाचा मुकाबला करा रे. मी चालता चालता, खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मला राग आला होता बाबा. मी सगळ्यात जास्त भीक कर्नाटकात मागितली. रेल्वे कुठं पण जायची, मी तिथे पण विदाऊट तिकीट.
मी कर्नाटकात भीक मागितली म्हणून मला कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला. अरे सिद्धरामा यांच्या हस्ते भिकेचे पण पुरस्कार मिळायला लागले. क्या क्वालिटी बदल गई रे मेरी भी. पण तेव्हा बेटा रात्री कुठेही भजन चालू असेल तिथे मी जायचे. ह्या घटनेने मी समाजसेवक झाले बरं का. आता मी सांगताना या घटनेने मी समाजसेवक झाले. कुठे मी बघायची रात्री आणि खेड्यापाड्यात भजन बिजन चालू असते ना, मग नाही का अगदी टाळ बीळ वाजवत होते पोरं. मी असं कानोसा घ्यायची रात्री, कुठे भजन चालू आहे मी तिथे जायची. त्या भजनवाल्याला म्हणायची बाबा एक गाणं म्हणू का देवाचं. आता माझा अवतार कसा, डोक्याला पाणी नाही, फणी नाही, अंगाला पातळ आहे पण ते फाटलेलं आहे. मशानातले कपडे आणून मी घालायचे. म्हाताऱ्या माणसांचे पातळ बितळ फेकून देतात लोक, मी ते आणायचे. मला कोण इज्जत देणार. मी त्यांना म्हणायचे एक गाणं म्हणू का. ते म्हणायचे बाई मागं सरक, आता म्हणू का, मध्ये मध्ये करायचं नाही, आत्ता म्हणू का, आत्ता म्हणू का. एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का. आणि मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हणायची जेवणासाठी, भाकरीसाठी. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. कुठे आहे तो देव. घाबरले दिन जन सार, अन्ना विनम्रती बिचार, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. गाणं संपल्यावर लोक मला आग्रह करू करू खाऊ घालायला लागले रे. भजनवाली बाई, मी पण व्याजासकट खाल्लं. आणि कल की बात खुदा के हात, थोडंसं बांधून पण घेतलं. तिसरा टप्पा मरणाचा, बांधून पण घेतलं. नाही, त्याच्या अगोदरचा एक टप्पा होता मरणाचा. एक दिवस सगळे भिकारी झोपले होते आणि मला झोप येत नव्हती आणि भीती वाटत होती. मी ठरवलं मरायचं. हा टप्पा तिसरा आहे, दुसरा सांगते. आणि मी त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला नाही दिलं. म्हटलं पुण्य बिन्य नको, मरायचं आहे आज. आणि मी मरायचं ठरवलं. सगळे भिकारी माझ्याकडे टुकटुक पाहत होते. मी खात होते तरी संपत नव्हतं. अरे कारण मरायचंच आहे ना, कशाला पुण्य. आणि रात्री मी उरलेली भाकरी सोबत बांधून घेतली. मरायला जाताना, खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे, पण समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे. मला त्या दिवशी कळायला भूक नसो पण शिदोरी असो. मी भाकरी बांधून घेतली आणि मरायला निघाले. चालता चालता अंधारातून मरायचं. आता स्टेशनवर रेल्वेच्या खाली उडी मारायची. जायच्या अगोदरच अंधारामध्ये एक भिकारी रडत होता. प्रचंड आजारी होता, भयानक ताप होता. भिकारी रे. आणि रडता रडता तो बोलत होता, बाबा मी आता मरणार आहे बाबा, मला कोणी नाही बाबा, मी मरणार आहे बाबा, मला तहान लागली बाबा, मरताना कोणी आहे रे बाबा, एक घूट पाणी माझ्या तोंडात टाका रे बाबा, मी मरणार आहे बाबा आता. अरे मी भाकरी घेऊन मरायला चालले आणि तो मरताना पाणी मागतो. थोडंसं पुण्य करून मरू ना. मनाने कल दिला. मी त्याच्याजवळ गेले, त्याला उठून बसवलं. माझ्या हाताला चटके लागले रे, एवढा ताप. आणि मी त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी त्याला बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते मेलच नाही की नाही. ते माझ्याकडे बघून नमस्कार म्हणत होतं, अन्नदाता सुखी भाव. खाडकन बनत विचारायला, गलती कर रे सिंधुताई, तो तुला अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो, तू मरते. अरे हॅट, मरणं कॅन्सर. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, मी राष्ट्रसंतांचं भजन म्हटलं, मला खायला मिळालं. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. काळजातून स्वर निघत होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. घाबरले दिन जन सारे, अन्ना विनम्रती बिचार, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. आणि गाणं म्हटलं, लोकांनी मला जेवायला पण दिलं. मी 4 चपात्या बांधून पण घेतल्या, कल की बात खुदा घ्या. आणि कुठेतरी रात्र काढवले. मला बाहेर भाकरी बिकरी मिळायच्या, पण माझ्या घरी थांबसं कुणी म्हणायचं नाही रे. भिकारीन बाईला कोणी घरी ठेवत नाही बेटा. आणि वय 20 वर्षाचं ना, बायाच माझा राग जास्त करायच्या माणसापेक्षा.
जर एखाद्या माणसाने म्हटलं ना की अगं ती भिकारी नाली आहे, थोडीशी चपाती दे ना, बायको म्हणायची का बरं, तुम्हाला पोळकायला काही संबंध आहे का, टिम्म टिम्म रिकाम्या जागा भरा. बाया हो, मोठं मन करा बेटा. आणि मी रात्री खाल्लं, भाकरी जवळ घेतली, रात्र कुठेतरी घालवली, काढली अंधारामध्ये वगैरे. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, मला टिशी फार ताप येत होता, मी त्या दिवशी ठरवलं आज आपण एसटीनं जाऊया, नको तो टिशी, नको ती रेल्वे. कारण मला भाकरी देताना लोक 2-3 पैसे पण द्यायचे, तेव्हा पैशाला किंमत होती बाळ. आणि मी दुसऱ्या दिवशी एसटीला नंबर लावला, कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर. तो तिकीट चेकर माझ्याजवळ आला, कंडक्टर. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तिकीट बंद केलं. कारण माझ्या डोक्याला पाणी नाही, फणी नाही, अंगाला अगदी घटा चढलेल्या, फाटलेला पदर, पदरात गुंडाळलेले बाळ, मला कोण चांगलं म्हणाल रे. त्याला वाटली येडी बाई आहे, काय मागणार तिकीटनं, काय देणार, नको. ते गेलं एसटीत निघून. मला पण राग आला ना, मी पण घुसली एसटीत. तो म्हटला बाई तिकीट दिलं नाही, म्हटलं अजिबात नाही, आता मी देणार नाही, म्हटलं मी उतरणार नाही. का, माझ्याजवळून तिकीट बंद केलं ना. मला कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं, ते कंडक्टरच सापडलं ना, ॲट तेरी पर मेरीन गद्दे पर सवारी. तोही भांडत होता, मी भांडत होते, सन्नाट भांडत होते मी, ॲट सगळा आकस काढून टाकत होते. सगळ्या लोकांना माझा राग आलेला, कारण प्रचंड आभाळ आले होता, अंधार पडलेला होता, कडाकडा विजा चमकत होत्या, प्रत्येकाला घरी जायची घाई होती आणि मी अडवून उभे होते. प्रत्येकाला माझा राग आलेला. इतक्यात एक भिकारी आला बेटा, भिकारी, गरीब रे. त्याच्या अंगावरचे कपडे फाटून गेले होते, झोळी पण फाटून गेली होती, पायाची चप्पल दोरी बांधू बांधू घातली होती. निव्वळ भिकारी रे बेटा, गरीब रे. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं. देवतारी त्याला कोण मारे बेटा. माझ्या एसटीचं गेट पकडलं आणि मला म्हटलं, बाई रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं की नाही. मी तर चुकलं, याला कसं माहिती. म्हटलं बाई मी तिथेच होतो, तुम्ही रात्री देवाचं गाणं म्हटलं की नाही, मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का. जास्त पैसे नाही आहे बाई, पण लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं तुम्ही, एक घोट चहा घ्या ना. एवढ्या अर्जवानी कोणी चहा नाही पाजला मला. मी उतरले खाली. कंडक्टरला वाटली बरी बॅग गेली, सगळ्या लोकांनी सुस्कारा टाकला, बरी भानगड गेली, खाडकंदार लागलं, गाडी निघाली. गाडी इथून तिथपर्यंत गेली रे, पडदा लावला ना तिथपर्यंत गेली. अंधार पडलेला होता, आभाळ आलेलं होतं, विजा कडकडत होत्या. गाडी, मी चहा प्यायला निघाले, प्रचंड अंधार पडलेला, भीतीदायक वातावरण. मी इथून तिथपर्यंत त्या बाबासोबत गेले चहा प्यायसाठी आणि आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. ज्या गाडीतून मी खाली उतरले चहा प्यायला, त्याच गाडीवर वीज पडली, त्याच गाडीवर वीज पडली. अख्खा अंधार अंधार, आग आग आग. त्या दिवशी माझ्या जळालेले केस परत उगवले नाही. अख्खी गाडी राख झाली बेटा, अख्खी गाडी राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. 47 वर्ष झाले या गोष्टीला, 47 वर्ष झाले. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले, माझाही थरकाप झाला. मी मेले असते, मरणारच होते. तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण. आश्चर्य सांगू, अख्खा परिसर मी पिंजून काढला. दिवसभर मी त्या माणसाला शोधत होते, पण तो माणूस सापडलाच नाही बेटा, तो माणूस सापडलाच नाही. अजूनही प्रवास करताना माझे लेकरं शोधतात, असा कुठला गरीब माणूस असेल तर आई त्याला चहा पाजेल, अजूनही मिळाला नाही बेटा. मी मरू नये म्हणून मला वाचवणारा कोण सापडलाच नाही बेटा. म्हणून तुम्ही जर कोणाला 2 घास दिले, घोटभर पाणी पाजलं ना, वाया जात नाही माझ्या बाळ, त्याची दुआ असते. मला वाचवणारा तो सापडलाच नाही. मी त्या दिवशी ठरवलं, सिद्धूताई सपकाळ तू मेली, खतम, फिनिश, फुल स्टॉप आयुष्याला. आता उरलेलं आयुष्य तुझ्यासाठी जगायचं नाही. 3 वर्ष विचार करत होते, 3 वर्ष. मग काय करू. अगं तू जर दुसऱ्यांची आई झाली, मला एक माहीत होतं की लेकरांना टाकून देतात लोक, फेकून देतात, म्हातारे असतात, कोणी असतात, हे भिकारी सोडून दिलेलेच आहेत, यांची आई व्हायचं आहे मला. पण मनातून विचारायचा, तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल तर मुलीचं काय. 3 वर्षाची मुलगी, तुझी आई चुकेल ना. तू सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन झोपवशील, थुपटशील, खाऊ घालशील. आई चुकते ग, आई चुकते. तुझ्याकडून ही चूक नक्की होईल. म्हणून तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल, स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. 3 वर्ष म्हणजे
माझा निर्णयच होत नव्हता. शेवटी मी ठरवलं मी माझ्या मुलीची आई होणार नाही. जा. आणि पहिलं काम मी काय केलं आयुष्यात, तर माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. ते म्हटले का पण? मी म्हटलं मला अनेक लेकरांची आई व्हायचं आहे हो. माझी मुलगी जवळ असेल तर माझ्यातली आई चुकेल ना. तिला तुम्ही सांभाळा ना, पण अनाथ म्हणून सांभाळू नका, मायबाप म्हणून सांभाळा. का तर मला ज्यांना कोणी नाही त्यांची आई व्हायचं आहे. सांभाळताय. पटवून दिलं. त्यांनी माझी मुलगी घेतली. 12वीपर्यंत सेवा सदन पुणे, BA पर्यंत गरवारे कॉलेज पुणे, MHW पतंगराव कदमांनी करून दिले, अख्खा खर्च त्यांचा. आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली, डबल ग्रॅज्युएशन करून माझ्याकडे आली, एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झाले बेटा. हजारो लेकरांची माय झाले. 282 जावई आले, 49 सुनांची सासू झाले, 350 गायची आई आहे, 750 पुरस्काराची मानकरी आहे आणि 4 राष्ट्रपती सन्मानित आहे मी, पण नॉन ग्रँटेड आहे. बरं 4 राष्ट्रपतींनी मला सन्मानित केलं पण मला ग्रँडच नाही. मी नॉन ग्रँटेड. भाषण केल्यावर राशन मिळते बाबा, आणि तुमच्या कॉलेजने लई राशन पाठवलं रे मला बाबा. मोठे वारे लेकरांनो. इथे माझा 3रा आत्महत्या संपली. मुलीला देऊन टाकलं. आणि पहिला घेतलेला मुलगा माझा दीपकला घेतलं बेटा. स्टेशनवर पडलेलं बाळ मी घेतलं. आज दीपकचा मुलगा माझी गाडी चालवतो, मला सांभाळतो. गोपाल आज माझ्यासोबत आहे. एक लक्षात ठेवा बेटा, देवतारी त्याला कोण मारे रे बाळांनो. तुम्ही पोटभर खा, पण तुमच्यातला एक घास पुन्हा तरी द्या बेटा. पोरींनो, बायांनो, पोरींच्या आयांनो, एक करा बेटा. तुमचे लेकरं उपाशी असतात ना, आपला जीव कळवळतो ना, दुसरी माय पण कळवळत असते, पण पर्याय नसते बेटा. तुमच्या दारात जर एखादी बाई आली ना, तिला कणभर खायला द्या बेटा, घोडवर पाणी द्या. ती काही मागत नाही रे दुसरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सरांना सगळ्या मला सांगायचं आहे, बाबा तुला पण सांगायचं आहे लेकरा, कधीतरी बायकोला थकलीस का म्हणा. तुम्ही एवढं मोठं काम करता, लेको ती करू देते म्हणून करताय ना. फक्त म्हणा तिला, थकलीस का गं. परवाला मी सांगितलं भाषणात, थकलीस का म्हणा. एकाने केला प्रयोग, धाड घरी गेला भाषणातून. बायकोला म्हटलं इकडे ये. ती घाबरत आली. म्हटला तुझ्या आयला तुझ्या, थकलीस का. असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का. तुम्ही जर प्रेमाने म्हटलं ना, खरं ग थकलीस, ती म्हणे छो माझं कसलं थकणं, तुमचंच थोबडं उतरलं हो आज. प्रयोग करा सर. आणि बायांनो तुम्हाला पण सांगते, फार सोडचिट्ट्या वाढल्यात पोरींनो. पोरांच्या मायांनो, कधीतरी नवऱ्याला म्हणा. ती भांडते रे, कारण नसते नवऱ्याला भांडायला. अख्खा डोक्याचा ताप ते घरी काढते. एकमेव हक्काची म्हणजे बायको. तुम्ही एक करा बेटा, माई सांगते म्हणून. जर नवरा काही कारण नसताना भांडत असेल ना, तर त्याला भांडू द्या. तुम्ही फक्त टाईट उभा राहा, आवाज नाही. त्याचं भांडून संपू द्या. एकटं किती बोमलणार आहे रे. आयडिया. त्याचं भांडून संपलं की तुम्ही त्याच्या जवळ जा, हातात हात घ्या, हळूच त्याला म्हणा, आतापर्यंत भांडत होतं ते खोटं होतं की नाही. आणि पोरांच्या बापांनो, सरांनो, तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे. पोरांच्या सरांनो, कधीतरी बायकोला म्हणायचं, काय भाजी झाली ग आजची बेस्ट. तिला 12 रेड्याचं बळ येतं रे. आजच प्रयोग करा. एवढंच करायचं. अगं काय भाजी ग आजची, ग मस्त भाजी. परवाला केला नाही एकाने प्रयोग. घरी गेला, जेवायला बसला आणि लक्षात आला अरे माईचा प्रयोग. आणि त्यांनी सुरू केलं, काय भाजी ग आजची, ग बेस्ट भाजी, आजची भाजी मस्त भाजी. बायको लाटणं घेऊन समोर आली. म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढली, कधी चांगली म्हटली नाही. आज शेजारणीची भाजी दिली, ती एवढी चांगली लागली. झालं ना भांडण सुरू. वेळ संपला का रे बाळ, वेळ संपला का रे. बेटा बोलू की थांबू रे. पुढच्या जन्मात भेटू नका. शेवटला टप्पा बेटा. बायांनो, माफ करायला शिका बेटा. बाईने माफ केल्याने संसार संपतो रे. लेकरं बाळ उघडे पडतात. बाळ तुम्ही माऊली आहात बेटा, माऊली. मी सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर मला दगड मारून हाकलणाऱ्या पतीला माफ केला.
माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला, क्या जिंदगी बदल गई रे. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. अरे मोठमोठे होर्डिंग लागले होते, सासर माहेरचा सत्कार, सौ सिंधुताई सपकाळ माई यांचा. माझ्या सत्काराला 7 कॅबिनेट मंत्री होते, बीजेपीच्या अगोदरचं सरकार. उपमुख्यमंत्री अजित पवार होते, वनमंत्री पतंगराव कदम होते, पोलिसांचे मंत्री RR पाटील होते, न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. म्हणजे 7 मंत्री कॅबिनेट माझ्या सत्काराला. जंगल में मंगल. अरे माणसं जंगलात होते आणि पुऱ्या जंगलमध्ये पोलीस उभे होते. सत्कार माझा होता, बोर्ड लागलेले होते, क्या जिंदगी बदलते जगल्यानंतर बाया हो. आणि मी फुलावरून सुद्धा हळूहळू चालत होते. अनुभव हीच कात्री, खाली काटे असतील तर काय घ्या. आणि आश्चर्य, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते, क्या जिंदगी बदल गई. त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्कार घ्यायला गेल्यावर ते रडत होते. देणे घेणे 50-50. अरे ते रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं बाबा, खरं सांगते, लई बरं वाटत होतं. क्षणभर बरं वाटलं ना, आतून आवाज आला. आईचं काळीच कसं असतं, क्षणभर बरं वाटलं, रडतायत. आतून आवाज आला, गलती कर रे सिंधुताई, त्यांनी सोडलं नसतं तर हे घडलं असतं. तू एवढी मोठी झाली असते. हजारोंची माय, फॉरेन रिटर्न 9वारी, 750 पुरस्कार, 4 राष्ट्रपती सन्मानित, नॉन ग्रँटेड. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना. माफ कर बाय हो, आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात बाळा. मी ठरवलं माफ करायचं. पतीजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, कुरवाळला, थोडासा दाबून पण घेतला. म्हटलं बैती गंगा घ्या हात धुवून आजच. एवढी मोठी जिवळीची ट्रीटमेंट दिल्यामुळे पती रडत होते. मी त्यांना पण सांगितलं, व्याजा सकट बोंबला, नो फिकीर नो प्रॉब्लेम. त्यांना रडू दिलं. नंतर पदराने डोळे पुसल्याने सांगितलं, रडताय, तुम्ही मला हाकललं तेव्हा मी रडत होते हो. आज तुमच्या धोत्राला गाठी आहेत, माझ्याही पातळीला गाठीच होत्या हो. पण थँक्यू, आभारी आहे तुमची. तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी झाले ना. आता एक करा, इथे खोकत चिखत बसू नका, माझ्याकडे चला. कारण तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी झाले. पण माझी एक अट आहे, पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार आता. पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे, तुमची पण आई. आणलं ना ते पार्सल उचलून मी. अरे उचललं पार्सल, टाकलं गाडी आहे. आवाज करने का नाही, पिन ड्रॉप सायलेंस, अभी हमारा हुक्म चलता है. अरे क्या जिंदगी बदल गई रे. आवाज नाही. घरी आणून पोरांना परिचय दिला, बेटा यांनी जर मला सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असते रे. यांनी मला हाकललं नसतं तुम्ही माझ्यापर्यंत आला असता बाळ. यांनी मला तुमच्यापर्यंत पाठवलं बेटा, आता त्यांची सेवा तुम्ही करायची आहे रे. त्यांनी तुम्हाला आई दिली बाळा. 5 वर्ष पोरांनी सेवा केली, मी पण सेवा केली. गेले वर्षी ते देवघरी गेले, देवाघरी जाताना सुद्धा क्रियाकर्म मी केलं बाळ. ही माय करू शकते, आई करू शकते, माऊली करू शकते, बाई करू शकते, ताई करू शकते, दुसरं कोणाची टाप नाही बेटा. म्हणून बायानो, माफ करा बेटा, माफ करा माझ्या बाळ. आणि जगा बेटा. स्वतःसाठी जगता आलं नाही ना, तो दुसऱ्यांसाठी जगा. पोटचा गोळा, मुलगी एकुलती एक सोबत असलेली मी दुसऱ्यांना दान देते आणि दुसऱ्यांचं लेकरू पदरात घेते. याच्यासाठी सुद्धा काळीच केवढं मोठं लागतं रे. पण मला हे करायचंच होतं बेटा. तुम्ही हे करू नका. तुमचं तुम्हीच बघा, तुमचं तुम्ही जगा. हसत पुढे जा बेटा. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. जनाजा यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. कोणी कुणाचं नाही रे बाळा, कोणी कुणाचं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, मी अजून नॉन ग्रँटेड आहे. 282 जावयांची सासू, 49 सुना, 750 पुरस्कार बेटा, 350 गाईची आई, पतीची पण आई, फॉरेन रिटर्न 9वारी माई, नॉन ग्रँटेड. मला अजून ग्रँड नाही बाळ. सर मला ग्रँडच नाही अजून.
पण मी जगते. भाषण दिले की मला राशन मिळते रे बाळा. आणि आज तुमच्या कॉलेजने मी बोलल्याशिवाय मला कधी मिळालं नाही सर. ही पहिली वेळ आहे की बिफोर टाईम आलं, मी देवा लेकरांना खाऊ घातलं आणि भरल्या पोटी तुम्हाला भेटायला आले बाबा. म्हणून बाळांनो, तुम्ही खूप मोठे व्हा रे, खूप मोठे व्हा. पण मोठं होताना विचार करा, आपण कुठून आलो, तो रस्ता कसा आहे, किती खाचखळणी आहे त्याच्यात. कोणी त्या रस्त्यावर रडत तर नाही ना, कोणी गरीब तर नाही ना. तुम्ही नक्की इंजिनियर व्हा बेटा, काय व्हायचं ते व्हा. पण तुमच्या पगारामध्ये एक घास कुणाचं तरी आहे रे, एक घास कुणाचं तरी आहे माझ्या बाळ. त्या घासाची आठवण ठेवा. या बाबांनी पाणी दिलं सगळ्यांना. तुम्ही एकच करा, कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या रे, याची काळजी घ्या बेटा. कारण आसवांची चव खारट असते बेटा, गोड नसते माझ्या बाळ. आसवांची चव खारट असते. म्हणून एक लक्षात ठेवा पोरांनो, सगळ्या लेकरांनो, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात रे, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात. झेप घेणारी अवलाद गरुडाची असते बेटा.